आजचा प्रश्न, खरेच मुली कमवायला लागल्या म्हणून लग्न संस्था कमकुवत झाली आहे की अनेक वर्ष दुर्लक्षित झालेल्या स्वाभिमानाला आता आवाज मिळालाय? आजकाल एक वाक्य खूप ऐकायला मिळतं, मुली शिकल्या, कमवायला लागल्या म्हणून त्यांना नात्यांची किंमत राहिली नाही. पण एक प्रश्न विचारू का, किती वेळा एका मुलीला ऐकावं लागलं, हे घर तुझं नाही, आम्ही कमवतो म्हणून हे घर चालतं, तुझ्या बापाच्या घरून काही आणलं नाहीस, तू कमवत नाहीस त्यामुळे तुझी हिंमत नाही, असं सतत ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनावर काय तयार होत असेल? मानसशास्त्र सांगतं, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सतत अपमान होतो, तिच्या अस्तित्वाची किंमत पैशांमध्ये मोजली जाते, तेव्हा तिचा आत्मसन्मान तुटतो आणि एक दिवस ती स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा निर्णय घेते. तो निर्णय अहंकाराचा नसतो, तर तो स्वाभिमानाचा असतो. भारतीय संविधानाच्या कलम 14 आणि 15 स्त्री पुरुष समानतेचा अधिकार देतात. कलम 21 प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं. घरात आर्थिक, मानसिक, शाब्दिक किंवा भावनिक छळ हा फक्त घरगुती वाद नाही, तर तो अनेक परिस्थितींमध्ये प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 अंतर्गत मानसिक आणि आर्थिक अत्याचाराचा भाग ठरू शकते. म्हणून स्त्री कमावते म्हणून तिने नात्यांची किंमत कमी केली असं नाही, तर तिने स्वतःच्या सन्मानाची किंमत ओळखली आहे. लग्न फक्त पैशावर टिकत नाही, तर ते टिकतं आदरावर, विश्वासावर आणि परस्पर सन्मानावर. जिथे एका व्यक्तीची किंमत तिच्या उत्पन्नाने ठरवली जाते, तिथं ते नातं आधीच कमकुवत झालेलं असतं. मुली कमवायला लागल्या म्हणून लग्न संस्था धोक्यात आलेली नाही, तर आदर, संवाद आणि समानतेची कमतरता ही खरी समस्या आहे. नातं वाचवायचं असेल तर अहंकार नाही, तर परस्पर सन्मान कमवा. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली म्हणून विवाह संस्था कमकुवत होत नाही.